देवपूजा केली, स्वयंपाक केला आणि जेवण पण केलं, पण किचनवरचा पसारा मात्र जिथल्या तिथंच राहिलेला आहे. म्हणजे मी विचार केला की अगोदर फ्रीज स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे समोर काही घेणार नाही मी, कारण पूर्ण त्याचं दार जे आहे ते ओपन होत नाही आहे तिथं, कारण तिकडं अलमारी आहे त्यामुळे. तर तिथंच मी स्वच्छ पुसून घेणार आहे, कारण तितकं घाणी झालेलं मी वरच्यावर क्लीन करतच असते. आणि सगळे डबे लावायचे आणि कवर हे ते सगळे रनमाळ पडलेले, तर ते एक एक काढूया. हे थोडेसे नूडल्स आहेत, म्हणजे या नूडल्सची मी खीर बनवलेली होती, कारण माझ्याकडे शेवाय नाही. तेव्हा तुमची खूप सारे कमेंट आले की काही नूडल्स आहेत ते त्याची खीर बनवते का, तर माझ्याकडे शेवाय नव्हत्या त्यामुळे मी बनवलेलं होतं. आणि तेच पॉकेट खोललेलं आहे, म्हणजे कधी कधी शेवाई म्हणजे खीर पण बनते, नूडल्स पण सगळंच बनतं. त्याच्यामुळे काढून ठेवलं होतं डब्यात. तुम्ही डब्यात कामं करून यामध्ये मी भाज्या भरल्या. जे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे असतात ते मी घेतले नाहीत, कारण हे माझ्याकडे खूप जास्त झालेले आहेत, म्हणून मला हेच फ्रीजमध्ये ठेवायला पण यूज करूया. कारण ही अलमारी तरी बघू शकता गच्च भरलेली आहे. आता थोडेफार डबे मी काढले घेतले, त्यामुळे ती जागा दिसत आहे रिकामी. तर सगळे डबे व्यवस्थित लावायचे, पण त्याअगोदर फ्रीज मला क्लीन करायचं आहे. स्वच्छच आहे तरी पण वरून थोडीशी साफसफाई जास्त ना ती मी करणार आहे. पसारा पण तितका काही नाही आहे, सगळ्या भाज्या मी काढल्या ना, तर आता डबे सगळे व्यवस्थित लावणार आहे. तर आता काही करायचं मन नाही, कारण पोटपूजा झाली ना, पोट जड होतं आणि कुठलीच कामं करावीशी वाटत नाही. तरी पण करणार आहे, जास्त वेळ ठेवणार आहे. पण अगोदर मी कपडे मशीनला लावून येते, म्हणजे दररोज मी हातानंच धुवते, कारण जास्त कपडे राहत नाहीत. पण आज ही सगळी कामं काय पण लेट होणार आहे, त्यामुळे म्हणलं अगोदर मी कपडे मशीनला लावते. जास्त पण आहेत कपडे, थोडेफार दिनेशचे पण कपडे आहेत, म्हणजे थोडे बॅगमध्ये भरून नेला, थोडे घातलेले जे कपडे होते ते आहेत. तर सगळेच आज मी मशीनला लावणार आहे आणि मग मी निवांत ही सगळी कामं करून घेईन. तर इकडे टेबलावरती बघू शकता दुधाच्या बॉटल्या, परत जे मी मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं होतं ना, ती भरणी काचेची ते ठेवलेली होती, कारण टी टेबल मी रिकामं करून घेतलं 3-4 दिवसाच्या अगोदरच. म्हणजे मला तिथे इस्त्री लावायची होती आणि तेव्हापासनं ते झाड तिथंच आहे, सगळं तिथं जिथल्या तिथं पडलेलं आहे. म्हणजे दररोज काय वेळ भेटतच नव्हता, पण आता एकदम असं झालं ना, एकदम रिकामं वाटत आहे, आता कुठलीच कामं नाहीत असं वाटतं. तर अशामध्ये ना मी कामं नसली तरी पण कामं मी शोधून काढत असते. आणि असं नसतं की घरामध्ये काम नसतंच, आपण काढत गेलं ना खूप सारी कामं आपल्यासमोर येतात, फक्त करण्याची गरज आहे. तर आणि हे ठीक पण आहे, आपण कामात बिझी असलो ना, आपला दिवस पण चांगला जातो, आपला वेळ पण चांगला जातो. नाहीतरी असंच बसल्याला खूप बोर होतो आणि आलतू फालतू विचार आपल्या डोक्यात येतात. तर आज सगळ्या भाज्या मी निवडून डब्यात भरून ठेवल्या, म्हणजे कवर ठेवलेले होते अगोदर, मला काढणं काही झालेलंच नव्हतं ते. तर आज मी सगळ्या भाज्या निवडून डब्यात भरून ठेवल्या. सगळे डबे फ्रीजमध्ये लावायचे आहेत, पण फ्रीज पण मला पुसून घ्यायचं आहे, म्हणून मी सगळे डबे बाहेरच ठेवलेले होते. तर इकडं ही कसुरी मेथी पण डब्यातली संपलेली होती, 2 पॉकेट आणलेली आहे ही. तर 1 पॉकेट यामधलं मी काढलेलं आहे आणि हा डब्बा पण भरलेला आहे. तर 1 पॉकेट मी तसं ठेवते, म्हणजे जे हे एक्स्ट्राचं येतं ना त्याच्यासाठी मी मोठे मोठे डबे केलेले आहेत आणि त्या डब्यावरती लिहून पण ठेवते, म्हणजे नंतर मी विसरू नये. ते वाचल्यानंतर पटकन आपल्याला भेटावं. जास्त डबे म्हणजे सगळे डबे काढून बघत असतो आपण शोधण्याच्या नादामध्ये, तर ते सगळा गोंधळ होऊ नये म्हणून सगळ्या डब्यावरती मी लिहून ठेवलेलं आहे की कुण्या डब्यात काय ठेवते मी. म्हणजे जे हे एक्स्ट्राचं सामान असतं ना ते मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. ताक बनवून घेतलं, टिफिन भरायचं आहे आणि जेही थोडाफार पसारा आहे ते पण मला आज आवरायचं आहे. तर यामध्ये मला पीठ भरायचं आहे, म्हणून हे डबा मी वरून खाली घेतला. म्हणजे थोडंसं चकलीचं पीठ मी खाली ठेवलेलं होतं, तर ते पीठ मी अगोदरच्या पिठामध्ये मिक्स केलं. म्हणजे यामध्ये चकलीच काय, आपण कोडबळे, धपाटी हे पण बनवू शकतो, खूप छान टेस्टी बनतात. म्हणजे भाजणीचं पीठ आहे, सगळे एकत्र केलं आणि मैदा आणलेला होता, ते मैदा पण मी त्यामध्येच ठेवलेला आहे. आणि आता फ्रीज ही स्वच्छ करून घेऊया आणि डबे सगळे लावते. आणि ही शेंगदाण्याची चटणी पण मला वाटायची होती, शेंगदाणे भाजले मिक्सरच्या डब्यात घेतलेले आहेत, म्हणजे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये मसाले टाकले, जसे 1 चमचा जिरं, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि 10-12 पाकळ्या लसूण, 1 आल्याचा तुकडा टाकला आणि मिक्सरला वाटून घेतलं. आणि हो, एकदम बारीक वाटायचं आणि मिक्सर बंद चालू करायचं आहे. यानं काय होतं, छान मिक्स पण होतं आणि जास्त बारीक वाटलं जाणार नाही आहे. एकदम जसं आपण उकळामध्ये किंवा खलबतमध्ये वाटतो ना, तशी चटणी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता इकडं. तर आता डब्यात भरून घेऊ. तर डब्यात चटणी भरली आणि टोपण लावून ठेवून देते, म्हणजे मुंग्या पण खूप लवकर येतात आणि संग डब्यात भरलं तर काय होतं, याचा जे छान टेस्टी वास असतो ना ते पण टिकून राहतो यामध्ये. आणि काही खडे मसाले होते जे कवरमध्ये मी ठेवलेले होते, ते पण मी डब्यात भरले. म्हणजे जे छोटा मसाला डब्बा आहे ना, म्हणजे खडे मसाले ठेवण्यासाठी ठेवलेलं होतं, पण त्यामध्ये तेजपत्ते वगैरे बसत नाही आहेत, म्हणून मी त्याच्यासाठी एक वेगळा डब्बा केलेला आहे. तर सगळं मी जागेत ठेवून दिलं. म्हणजे किचन काउंटच्या खाली जे कप्पे आहेत ना
तिथं मी सगळे डबे ठेवलेले आहेत आणि मिक्सर वगैरे सगळं काढून ठेवलं स्वच्छ पुसून. आणि आता फ्रीज पुसून घेऊया. आणि मुगाची डाळ ना मी गंजात काढलेली होती कारण मला डब्बा पाहिजे होता, म्हणजे दिनेशला देण्यासाठी मला डब्बा पाहिजे होता. आणि त्या दिवशी खूप गोंधळ होता कामाचा, कमी वेळात सगळं आवरायचं होतं, दिनेश जायची घाई गडबड करत होता. म्हणून मी काय केलं, जसं हाताला येत गेलं तसं मी सगळं काढून ठेवलेलं होतं. आणि फायनली आज मुहूर्त लागलेला आहे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी. तर मुगाची डाळी डब्यात भरली आणि आता फ्रीज स्वच्छ करून घेऊया. आणि फ्रीजमधलं सगळ्या वस्तू मी काही काढलेल्या नाही आहेत, कारण 4-8 दिवसाला मी फक्त वरच्यावरी असं साफसफाई करत असते ना, त्यामुळे तितकं घाण झालेलं नाही आहे. नाहीतर पूर्ण फ्रीज क्लीन करायचं म्हटलं आणि फ्रीज समोर घ्यावं लागतं मला, कारण तिथं त्याचं डोर पूर्णपणे ओपन होत नाही. बघू शकता तिकडच्या साईडला अलमारी आहे, डब्बे आहेत, त्यामुळे जमत नाही आहे. म्हणजे या कॉर्नरमध्ये फ्रीज पुरतीच जागा सोडलेली आहे आणि एक डब्यात घातल्यासारखं ते फ्रीज बसलेलं आहे, त्यामुळे ना ते व्यवस्थित खुलत नाही आहे तिथं. आणि जेव्हा छोटी किचन असते ना, त्यावेळेत असंच ॲडजस्ट आपल्याला करावं लागतं. माझा पण तसाच गोंधळ आहे. एकतर न्यावं बाहेर तर पूर्ण हॉलमध्येच न्यावं लागतं, नाहीतर किचनमध्ये दुसरीकडे कुठं स्पेस नाही फ्रीज ठेवण्यासाठी. हे कॉर्नरच ठीक आहे याच्यासाठी. तर पूर्णपणे फ्रीज मी पुसून घेतला, म्हणजे कपडा मी भिजवून घेतला आणि फ्रीज पुसून घेतला आणि सगळे डबे मी भाजीचे व्यवस्थित लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही इकडच्या साईडला सगळे डबे व्यवस्थित बसलेले आहेत. आणि चौक डबे आहेत ना, त्यामुळे जास्त स्पेस धरणार नाहीत, कमी जागेत व्यवस्थित बसतात. आणि इकडे अलमारीमध्ये सगळे डबे आज मी किराणा भरून लावलेला आहे. तर हे किचन सेट झालेले आहे. आणि आता इकडे जे आहे ना, थोडाफार पसारा झालेला आहे, म्हणजे भांडे वगैरे हे ते झालेलं आहे. तर आता हे सगळे भांडे घासून घेते, म्हणजे सगळा जे पसारा आहे ना थोडाफार ते भरून घेते आणि भांडे घासून घेते. त्यानंतर ती कामं खूप जास्त आहेत. आणि तिकडच्या रूममध्ये तरी इतका पसारा झालेला आहे ना, म्हणजे बॉटल्या, दुधाच्या बॉटल्या, हे ते सगळं विक्रमाळ झालेलं आहे. आणि सगळ्या अंथरुणं पांघरुणं हे पण सगळं जिथल्या तिथंच आहे. तर आज झालं तर आज करणार आहे, नाहीतरी उद्या परवा, आता 2-3 दिवस तरी याच कामामध्ये मी बिझी होऊन जाणार आहे. कारण सगळं व्यवस्थित ठेवणंही गरजेचं आहे, कारण खूप दिवस झालं नुसते धावपळ सुरू आहे. तिकडं जायचं, इकडं जायचं, गावाकडे जायचं. आणि घरची कामं मात्र जशाला तशीच. आणि घरात पण कामं जास्तच असायची, पण आता असं झालं नाही, एकदम काम कमी झाले, कारण बाबा ताईकडे गेलेले आहेत आणि दिनेश पण गेलेला आहे. त्यामुळे थोडंसं लवकरच सगळी कामं आवरतात. आणि जी ही आता एक्स्ट्राचा पसारा झालेला आहे, मी खूप दिवस झालं पेंडिंग ठेवलेली होती ही कामं, तर म्हणलं आता निवांत सगळं काढूया, सगळं व्यवस्थित ठेवूया. तर अगोदर मी सगळे भांडे घासून घेते, खूप जास्त झालेले आहेत. तर सगळे भांडे रिकामे करून घेतले आणि अगोदर मी खरकटं काढून घेते, भांडे स्वच्छ धुवून घेते आणि मगच घासायला घेते. म्हणजे अशा प्रकारे ना, कितीही भांडे असो, भांडे खूप लवकर घासून होतात. म्हणजे खूप साऱ्या ताई म्हणत असतात किचन काउंटरच कसं भांडे घासते, म्हणजे बाहेर भरपूर जागा आहे तिथं नेऊन घासायचं, पण ते ना खूप मोठी पंचायत होते. उचलून बाहेर न्या, परत वेगळं पाणी घ्या, धुवा, मग ते अर्ध्या तासात व्हायचं काम 1 तास लागतं. ते नेण्या आणण्यामध्ये जास्त वेळ जातो आपला. म्हणून मला इथं किचनवरतीच ठीक वाटतं. मला इथले सगळी भांडी घासून होतात कमी वेळामध्ये आणि किचन काउंटर स्वच्छ होतं. तर इकडं सगळी भांडी धुवून खरकटं काढून घेतलं आणि आता घासायला घेतलेले आहेत. तर भांडी घासून धुवून घेते, किचन स्वच्छ करून घेते आणि तिकडच्या रूममधलं जेही पसारा आहे ना ते काढणार आहे. तर बघूया, आज झालं तर ठीक आहे, कारण आता छोटी कामं किचनमधली मी आज दिवसभरात आवरली आणि त्यामध्ये वेळ कसा गेला समजलंच नाही आहे. म्हणजे इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आता. आणि जांभं बघा, पेरू ठेवल्या खूप जास्त पिकलेले आहेत, काहीच खायचं मन होत नाही आहे माझं. आणि हे वाटाण्याच्या शेंगा पण काल आणलेल्या होत्या, हे आपण काही म्हणजे खाल्लंच नाही कोणी, तसंच ठेवलेले होते. तर या सगळ्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत, म्हणजे या वाटाण्याची आपण चटणी बनवू शकतो, भाजी बनते, म्हणजे खूप साऱ्या रेसिपी बनतात. म्हणून मी या शेंगा सोललेल्या आहेत आणि डब्यात भरून ठेवते आणि उद्या काहीतरी याचं बनवून घेऊ. म्हणजे यांना चटणी खूप आवडते, तर उद्या मी चटणीच बनवणार आहे. हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळी खूप छान असाल. यावेळी टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 24 डिसेंबर. तर सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहे. झाडणं, पुसणं, अंगणाची साफसफाई हे सगळं झालं. पडदा लावला कारण खूप थंड हवा येत आहे. गेट पण मी बंद केलं, नका बंदच केलेलं ठीक आहे, खूप थंडी वाजत आहे. खिडकी पण मी उघडलेली नाही आहे कारण खूप थंड हवा आहे. तर सगळी कामं आवरली, आंघोळ झाली, यांच्यासाठी चहा बनलं, हे गॅरेजला गेलेले आहेत. आणि आता करूया स्वयंपाक. आणि जास्त स्वयंपाक नाही, कारण बाबा पण ताईकडे गेलेले आहेत, दिनेश गेलेला आहे, कोणीच नाही आता घरी, फक्त मी आणि दोघांसाठी किती स्वयंपाक, म्हणजे 3घांसाठी बनणार आहे. गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे,
म्हणजे 3 जण आहोत. तर तिघांसाठी स्वयंपाक आता काय बनवू टेन्शन खूप आहे. म्हणजे मला कसं ना अगोदरपासून अशी सवय आहे, म्हणजे भरपूर जण आहोत आम्ही घरी, म्हणजे 4-5 माणसात तर 4-5 माणसाचा तरी स्वयंपाक दररोज बनत असतो. तर आता एकदम असं झालं की फक्त तिघांचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि थोडंसं म्हणजे सुचत नाही, आणि जसं कमी बनवायला तसं जास्तच बनत आहे, कारण सवय झालेली आहे मला की इतकं लागतं त्या हिशोबाने मी बनवत असते, पण ते जास्त होत आहे, सरतच नाही आहे असं झालेलं. म्हणजे एकदम म्हणजे एक 15-20 दिवस तरी मला सेटल होण्यामध्ये लागणार आहेत, म्हणजे माझ्या रुटीनमध्ये येण्यासाठी. नाहीतरी काय होत आहे ना, कामं जास्त, स्वयंपाक जास्त, हे जास्त ते जास्त म्हणण्यामध्ये घाईगडबड धावपळ माझी सुरूच राहायची. पण आता असं झालेलं आहे की जास्त स्वयंपाक नाही आहे किंवा जास्त कुठली कामं नाही, ते एकदम निवांत वाटते. जी घरची कामं आहे साफसफाईची ती तर आहेत, पण स्वयंपाकाचं मात्र खूप कमी झालेलं आहे. आणि त्यामध्ये बाबा पण ताईकडे गेले ना, त्यामुळे आणखीनच आता म्हणजे सुचतच नाही की काय बनवू आणि किती बनवू. तर हे वाटाणे मी काल सोलून ठेवलेले आहेत, तर याची मी चटणी बनवणार आहे. म्हणजे दिनेशच्या पप्पांना याची चटणी खूप आवडते. तसं तर या वाटाण्याच्या शेंगाच्या खूप साऱ्या रेसिपी बनतात. त्या वाटाण्याच्या भाजी बनते, जसं पनीरची भाजीमध्ये आपण टाकून बनवू शकतो, किंवा मसाले भात वगैरे बनवलं तेव्हा पण आपण हे घेतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. पण चटणी ना खूप छान बनते. तर आज मी चटणी बनवणार आहे. चटणी, भाजी, भाकरी आणि वरण भात. म्हणजे आता इतकं बनवलं तर सरणार नाही आहे, तर म्हटलं कुठली तरी एकच भाजी बनवूया. एक तर वरण आणि चटणी बनवणार आहे, भाजी आज बनवणार नाही, स्किप करते ते, कारण सरणारच नाही. तर चला पटकन लागूया. देवपूजा तर करायची आहे, पण म्हणलं दिनेशचे पप्पा येईपर्यंत स्वयंपाक म्हणजे टिफिन भरवून ठेवते, थांबणार नाही. त्यानंतर घाई गडबड खूप असते त्यांना. थंडीनं व्यवस्थित बोलता पण येत नाही, खूप जास्त थंडी आहे, खूप जास्त नको वाटत आहे थंडी. तर या थंडीचा तरी वैताग खूप आलेला आहे, तरी पण आपले रेग्युलर कामं हे काही चुकणार नाही. थंडी असो, गरमी असो, काहीही असो. उघडलेली नाही आहे, खूप थंडी वाजत आहे ना, त्यामुळे. आणि किचन एक वेळा स्वच्छ करून घेतलं, तरी पण चहा बनल्यामुळे ना इथं पाणी वगैरे पडलेलंच आहे. तर एक वेळा किचन स्वच्छ करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे चहा पाणी हे सगळं बनलेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं ते खाली पाणी वगैरे झालेलं होतं. तर झालेलं आहे किचन वगैरे पुसून. आता चहा बनत ठेवते. म्हणजे थंडीमुळे ना किती वेळा चहा प्या, गरम छान वाटत आहे. तर इकडे डिकाशन चहा बनत ठेवलेला आहे. आणि काल किराणा आणलेला होता, म्हणजे आता दिनेश तर नाही आहे, तर यांनाच मी सगळं लिहून दिलेलं होतं की काय काय पाहिजे. तरी पण काही वस्तू विसरलेल्याच आहेत. आता ते नंतर सांगणार आहे, कारण घडी घाला ते आणणार नाही, खूप लवकर चिडीला येतात. तर इथंच ठेवलं मी. तुम्ही म्हणत होता ते पाऊच घेऊन ये, म्हणजे जसं मी रिन मागवते ना, म्हणजे डब्बा मागवते मशीनचं, जे रिन लिक्विड असतं ते. पण यावेळेस हे पाऊच घेऊन आहे, 2 पाऊच आहेत. आणि यामध्ये शॅम्पू, डाळवं, मीठ, परत भांड्याचं लिक्विड आहे, आणि हे काय ऑल आउटचं लिक्विड आहे. आणि सगळं मी काढून ठेवणार आहे नंतर. पण आता मी स्वयंपाक करून घेते. अगोदर हे सगळं डब्यातही मला भरायचं आहे, सगळं जागी ठेवून तर मी स्वयंपाक करते आणि मग भरते. तर चहा उकळत आहे तोपर्यंत मी चटणीसाठी वटाणे काढून घेते. आणि वटाणे छान तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. खूप छान टेस्टी चटणी बनते. म्हणजे तुम्ही भाजी बनवली असेल, याची खूप सारे रेसिपी बनतात, बनवला असेल, पण चटणी तुम्ही कधी बनवली नसेल तर ही चटणी खूप छान बनते वटाण्याची. नक्की ट्राय करा, खूप छान टेस्टी बनते. तर इकडं मी वटाणे भाजत ठेवलेले आहेत, आणि थोडंसं अर्धवट भाजल्यानंतर तेल टाकायचं आहे, म्हणजे खूप छान भाजले जातात हे. आणि तोपर्यंत इकडं बाकीच्या वस्तू मी काढत आहे, जसं हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं आपल्याला चटणीमध्ये टाकायचं आहे. तर हिरव्या मिरच्या काढून घेतल्या, ठेसा पण बनणार, आणि आता चटणीसाठी मला हिरव्या मिरच्या लागणारच आहेत. तर मी इकडं थोड्याशा जास्तच मिरच्या काढून घेतल्या. आणि हो, भाज्या सगळ्या निवडून ठेवलेल्या आहेत ना मी, त्यामुळे मला आता आज जास्त वेळ लागला नाही, पटकन मी भाज्या घेतल्या आणि इकडं बनवायला सुरुवात केली. तर हे काम मात्र आपलं थोडंसं म्हणजे लवकर होतं, की भाज्या जेव्हा खाली वेळ भेटतो ना, निवडून ठेवायच्या, फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवायच्या, आणि सकाळी कितीही घाईगडबड असो पटकन आपली कामं होतात. म्हणजे कसं आहे, आता हिवाळा दिवस, शाळू दिवस, खूप लवकर दिवस जातो, आणि सकाळची तर घाईगडबड खूप असते, सगळ्यांना जायची घाईगडबड असते. थंडीमुळे आपली कामं आवरत नाही आहेत, त्यामुळे थोडंफार आवरून तयारी करून ठेवली ना, खरंच आपली कामं सकाळी सकाळी खूप लवकर फास्ट होतात. आणि जसं ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांचा तरी खूप गोंधळ असतो सकाळी. मुलांचंही आवरायचं आहे, मोठ्यांचंही आवरायचं आहे, स्वयंपाकही करायचं आहे, आणि घरची कामंही करायची आहे. सगळं वेळेत करणं थोडंसं कठीण होतं हिवाळ्यामध्ये खास करून. तर थोडीफार तयारी मी करून ठेवणं मला ठीक वाटतं.
जेव्हा दीपक दिनेश लहान होते ना तेव्हा मी अशीच तयारी करून ठेवायचे, कारण सगळ्यांचं आवरायचं राहायचं. म्हणजे गावाकडची कामं कशी असतात, सकाळी सकाळी खूप धावपळ होते. इथं ठीक आहे, पण गावाकडे कसं घरात जनावरं पण असायचे, मग ते झाडणं वगैरे सगळं ते काम राहायचं. अंगणाचं खूप जास्त वेळ लागायचा त्यामध्ये. ते गावाकडे कसं कचरा वगैरे दूर नेऊन टाकावा लागत होता, तर ते सगळी कामं तिकडे जास्त असायची. परत सकाळी सकाळी नळाला पाणी येतं गावाकडे, पाणी भरायचं आणि सगळ्यांचं आवरून द्यायचं टिफिन. आणि तेव्हा दिनेशचे पप्पा इथं होते आणि आम्ही गावाकडे होतो, तर यांना पण मला एसटीला टिफिन द्यायचं होतं आणि दीपक दिनेश दोघंजण तिथं शाळेत जायचे. मग त्यांचं सगळं आवरून त्यांना शाळेत नेऊन सोडणं, टिफिन देणं, इतकी कामं गावाकडे असायची. तर त्यावेळेत मी काय करायचे, सगळी तयारी रात्री करून ठेवायची. सकाळी काय स्वयंपाक बनणार काय नाही हे सगळं नियोजन रात्रीच व्हायचं. आणि मग म्हणून सगळी कामं सकाळी 8 वाजेपर्यंत मी सगळं कंप्लीट करायचे, कारण गावातून एस टी आहे कमलनगरला 8:30 वाजता. तर त्या एस टीला मी यांच्यासाठी टिफिन द्यायचे आणि दीपक दिनेशला पण शाळेत नेऊन सोडणं, टिफिन म्हणजे टिफिन बनवून नेऊन सोडणं, इतकी कामं राहायची. परत मग शेताकडे जायचं राहायचं, इतकं सगळं गावाकडे असायचं. तर सगळं वेळेत व्हायचं माझं, म्हणजे कधीही लेट होत नव्हता, कारण ती एस टी गेल्यानंतर लवकर दुसरी एस टी नव्हतीच आणि माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, म्हणून सगळं वेळेत करणं गरजेचंच होतं तेव्हा. तर इकडं बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत मी वटाणे भाजून घेतले, म्हणजे छान तेल लावून मी हे वटाणे भाजून घेतलेले आहेत छान नरम होईपर्यंत. हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. आता चटणी बनवून घेऊया. तर इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये भाजलेले वटाणे, हिरवी मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे, 4-5 पाकळ्या लसूण टाकलं आणि अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे चव छान येते चटणीला. आणि हो, अर्ध्या लिंबाचा रस पण टाकलेला आहे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे. तर इकडे बघू शकता छान अशी चटणी वाटलेली आहे आणि 1-2 साबूत वाटाणे दिसत आहे. तर चमच्याने छान मी मिक्स केलं आणि परत मी मिक्सरला फिरवलं, तर एकदम छान अशी बारीक ही वाटाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर चटणी बनली, एका डब्यात काढून घेऊया आणि जी हिरव्या मिरच्या भाजून ठेवलेल्या होत्या त्याचा ठेचा पण मला बनवायचा आहे. तर हिरवी मिरचीमध्ये हे थोडंसं जिरं, लसूण आणि चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी कोथिंबीर आणि एकदम बारीक हे मिक्सरला वाटून घ्यायचं. एकदम छान टेस्टी ठेचा बनून तयार होतो. म्हणजे ज्वारीची भाकर, ठेचा, दही हे ना खूप आवडतं सगळ्यांना घरामध्ये, म्हणून आज म्हणलं वाटाण्याची चटणी बनलेली आहे तर ठेचा पण बनवून घेऊया. आणि दही पण खूप सारा ठेवलेला आहे, म्हणून मला ठेचा चटणी हेच बनणार आहे. तर इकडं सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि आता ठेचा वाटून घेऊ. म्हणजे खलबत्त्यामध्ये किंवा उकळामध्ये ठेचा खूप छान बनतो, पण आता आपल्याकडे ऑप्शन आहे त्यामुळे मी मिक्सरला सगळ्या वस्तू वाटून घेतलेल्या आहेत. ठेचाही बनवून झालेला आहे, एका वाटीत काढून घेतलं. तर सगळ्या वस्तू या बनल्या. आता याच्यासोबत ना ज्वारीची भाकर असली ना, एकदम छान आजचं जेवण होणार आहे. तर ज्वारीचं पीठ डब्यातलं संपलेलं आहे, तर पोतं मी तिकडेच ठेवलं होतं दळून आणलेलं, तर आता पोतं घेऊन आलेली आहे आणि अगोदर मी पीठ डब्यात भरून घेते. म्हणजे किचन काउंटरवरतीच मी पोतं ठेवलं, आता जितकं सांडायचं आहे ते इथंच सांडेल आणि मला भाकरी पण बनवायची आहेत. तर वेगळं किचन स्वच्छ करण्याची गरज नाही, कारण तसं तरी भाकरी बनतो पीठ खूप जास्त उडतं आणि खाली ठेवून भरलं तर तिथं पण पीठ होणार होत, म्हणून किचन काउंटरच ठेवलेलं आहे आणि पीठ भरलं. तर पीठ भरून झालेलं आहे, तर संग भाकरी बनवून घेते. म्हणजे दिनेश पप्पा आल्यानंतर खूप घाईगडबड करत असतात, जास्त वेळ थांबणार नाही, तर येणे अगोदर भाकरी म्हणजे पूर्ण स्वयंपाक करून टिफिन भरवून ठेवते, त्यानंतर देवपूजा, परत बाकीची कामं हे सगळं होतच राहणार आहे आपलं. तर डबा भरला आणि डबा मी ठेवून दिलेला आहे. तर इकडं तवा ठेवला गरम होण्यासाठी आणि अगोदरचं जे थोडंसं पीठ होतं ते अगोदर मी घेतलं आणि आता भाकरी बनवून घेऊ. तर इकडं पीठ मी छान मळून घेतलेले, डायरेक्ट किचन काउंटरच मी भाकरी बनवते. तुम्ही म्हणते असतात ही भाकरीच तू डायरेक्ट किचन काउंटर बनवते, परात घे जमतच नाही परातीत मला करायला, त्यामुळे ना मी असंच करते. तर इकडं पीठ छान मळून घेतलं, तोपर्यंत तवा पण छान गरम झालेला आहे. तर भाकर जशी पाहिजे तशी पातळ थापून घ्यायची. तव्यावरती टाकलं, संग पाणी फिरवलं आणि भाकर पलटून घेतली. एका बाजून व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि मगच पलटायचं आहे, एकदम छान भाकर फुलते. तर इकडं ज्वारीची भाकर बनलेली आहेत सगळ्या. तुम्हाला माझ्या भाकरी किंवा पुरणपोळ्या, चपाती खूप आवडते, तुम्ही म्हणते असता ताई तू खूप छान बनवते, जेवण करायला येऊ का म्हणत असता, तर जरूर या ताईनं, मी वेट करत आहे तुमचा. तर भाकरी बनवून झाल्या, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्या. साधा सिंपल स्वयंपाक आहे, जास्त तामझाम मी काही केले नाही, दररोज 2-2 भाज्या बनतात, पण आज म्हणलं चटणी वगैरे आहे, ठेचा आहे, दही आहे, तर हेच देऊया टिफिनला. तर इकडे एका डब्यात मी दही भरलं, एकात वरण भात आणि भाकरी ज्या आहेत ना मी एका कपड्यामध्ये गुंडाळून देते. म्हणजे टिफिनमध्ये दिलेलं काय होतं ना, एकदम म्हणजे वेगळ्याच होतात, ते हवा लागत नाही, त्यामुळे मी भाकरी ना कधीही कपड्यातच देत असते. तिकडे कॉटनचे कपडे केले आहेत मी खूप सारे, यामध्येच भाकर जी आहे ना
ते मी ठेवलेले आहे आणि चटणी जे बनलेली आहे ठेसा ते सगळं अल्युमिनियम पेपरमध्ये जे ठेवून रॅप केलं आणि इथं टिफिन भरलेला आहे. आता दिनेश पप्पा येतील एवढ्यात, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. पाणी आज भरलेलं नाही तर हांडा भरवून घ्यायचा आहे. देव अजून मी किचन काउंटर ठेवले आणि अगोदर पाणी भरवून घेते. म्हणजे सकाळी पण मी बोर चालू केलेलं होतं पण पाणी काही भरलेलं नाही आहे. तर आता अगोदर मी पिण्यासाठी परत देवासाठी पाणी भरवून घेते. आणि हे पण आलेले आहेत आता, तर टिफिन घेऊन जातील. मी अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली आहे कारण आल्यानंतर खूप गोंधळ होतो. ते थांबणार नाहीत आणि घाईगडबड होते आणि त्यामध्ये विसराविसर खूप होते माझी. एक देते एक वस्तू इथंच राहता असं होतं. तर इकडे बोर चालू केलेले हांडे पण मी. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ताई म्हणत होते आता दिनेश पण दिसणार नाही व्हिडिओमध्ये. तर हो ताई, आता दिनेश पण दिसणार नाही, दीपक पण दिसणार नाही. आता मी आणि माझी कामच दिसणार आहे तुम्हाला. तर बाय बाय.